उत्कर्ष विद्यालय आणि विरार श्री जीवदानी आईच्या आशीर्वादाने ही दोन नावं आजही सर्व परिचित झाली आहेत. मराठी शाळा एकामागोमाग एक बंद पडत असताना काळानुसार योग्य ते बदल घडवत कैलासवासी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उत्कर्ष विद्यालय आजही खंबीरपणे उभे आहे. एवढंच नव्हे तर शाळा आपल्या उत्कर्षाचा आलेख उंचावतच आहे. एका छोट्याशा इमारतीपासून सुरू झालेला प्रवास आज एक मैलाचा दगड गाठत आहे. तो शाळेचा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा संपन्न करून. रौप्य महोत्सवी वर्षापूर्तीच्या निमित्ताने शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्नेहमिलन आयोजित केलं आहे. हाच योग साधून शाळेच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीच्या पाऊलखुणा टिपण्याचा हा एक प्रयत्न. 1988-89 मध्ये विरार एका मोठ्या शैक्षणिक कार्याचा अनुभव घेणार होतं. शहराच्या हृदयस्थानी मराठी शाळा सुरू करण्याचा ध्यास घेऊन तिशीतला एक तरुण अफाट मेहनत घेत होता. विरार मधील वाढती लोकसंख्या लक्षात घेता मराठी शाळा सुरू करण्याच्या निर्णयामागची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी होती. त्या तरुणाचं नाव होतं श्री हितेंद्रजी ठाकूर. सगळ्यात पहिले आभार मानायचे विष्णू अण्णा पाटील का जे माझ्या वडिलांसारख्या आमच्या ग्रुपच्या सगळ्यांना त्यांनी वडिलकीच्या नात्याने आशीर्वाद दिली, मदत केली. एक शेतकरी माणूस ज्या दिवशी शाळेचं सुरुवात झाली त्या दिवशी त्यांनी मी तुम्हाला 10 लाख रुपये देईल टप्प्याटप्प्याने, परंतु ज्या दिवशी त्यांनी ही 10 लाख रुपयाची लक्ष्मी दिलेली ती लक्ष्मी आज कोणी 10 करोड 100 करोड रुपये देणारा असेल त्याच्यापेक्षा मोठी किंमत ठेवते. आणि विष्णू अण्णा पाटील यांनी आपल्या सर्वच संस्थेचा पाया रचला आहे. त्यांचं आयुष्यभर मी ऋणी राहील. मी 25 वर्ष पूर्ण होत असताना आभार मानतो का एक शिक्षण अधिकारी, त्यावेळी मी आमदार नाही काही नाही, त्यावेळी येऊन मला सांगितलं का तुझ्यासारख्या मुलांनी शाळा चालू केली पाहिजे. 10 जुलै 1989ला परवानगी दिली. 18 जुलैला आपण चालू केलं. इन बिटवीन प्रवीण राऊतच्या मदतीने संत ज्ञानेश्वर वडाळ्याला शाळा असलेल्या ह्याच्यातले शिक्षक म्हात्रे सर आपल्याला प्रिन्सिपल म्हणून मिळाले. त्यांनी सगळे नवीन शिक्षक घेऊन एक चांगली शाळा घडवली, सुरुवात केली. त्यावेळी 8वीला 38 मुलं, 5वीला पण 36-38 अशी मुलं. हे 2 वर्ग चालू केले. वैतरणा चंदनसार परिसरातले कोणी बूट दिले, कोणी चप्पल दिले, कोणी डबा स्पॉन्सर केला, कोणी एसटीचं पैसे स्पॉन्सर केले, कोणी कपडे दिले, वह्या पुस्तकं दिली आणि शाळा चालू झाली. ती शाळा हळूहळू उत्कर्ष का एक प्रेस्टिजियस शाळा म्हणून तयार झाली. म्हात्रे सर आणि त्यांचे शिक्षक, आताच्या राऊत मॅडम, पालक रेग्युलर ॲक्टिव्ह मीटिंग घेणारी कदाचित महाराष्ट्रातल्या काही मोजक्या शाळा असतील त्यातली आपली शाळा आहे. पालकांनी चांगल्यापैकी कॉन्ट्रीब्युशन दिलं. विद्यार्थी एक कुटुंब म्हणून शाळेमध्ये राहिला. सगळ्याच विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचा आनंद वाटतो का विद्यार्थी पुढे येत आहेत. या शाळेमुळे कितीतरी लोकांचं भवितव्य घडलं. त्याचं श्रेय शिक्षकांचं असेल, पालकांचं असेल, थोडंफार आमच्या संस्थेचं पण आहे. ॲक्सिडेंटली चालू झालेल्या शाळेमध्ये पुढे ज्युनियर कॉलेजचे 38 विद्यार्थी वसई तालुक्यातले विदाऊट ॲडमिशन होते. सगळ्या शाळा कॉलेजांशी बोललो, 11वी जिकडे आहे तिकडे कोणी घेतलं नाही. त्यावेळी चव्हाण नावाचे एज्युकेशन ऑफिसर आले का तुम्हीच तुमच्या शाळेत चालू करा. आणि ती 38 मुलं 2 मार्कलिस्ट 3 मार्कलिस्टची घेऊन आपण चालू केली. आज महाराष्ट्रातलं कदाचित भारतातलं सगळ्यात मोठं ज्युनियर कॉलेज आपलं आहे. 6-6.5 हजार विद्यार्थी आपण 11वीला ॲडमिशन देतो. का आपल्या तालुक्यातला विद्यार्थी ॲडमिशनशिवाय राहू नये. आज गोव्यापासून गोवा बॉर्डर टू गुजरात बॉर्डर मुंबई युनिव्हर्सिटीचे सगळ्यात जास्त कोर्सेस आणि कदाचित सगळ्यात मोठं कॉलेज विद्यार्थी संख्येने पण आणि कोर्सेसनी पण आपलं आहे. मेडिकल
पॅरामेडिकल हे कोर्सेस सोडले तर जवळपास सगळे कोर्सेस आपल्या विभागातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं ह्या दृष्टीने माझ्याबरोबर असलेले सगळे सहकारी, त्यात कोडोलीकर सरांसारख्या सिनियर मंडळींचं मार्गदर्शन आपल्याला आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सगळेच काम करतात. मी इकडे आभार मानेल आणि आवाहन करेल का आपल्या पालकांचे, आपल्या विद्यार्थ्यांचे, आजी माजी विद्यार्थ्यांचे, का या सगळ्यांनी मिळून आपलं एक विवाह कुटुंब आहे. उत्कर्ष हे त्याचं पहिलं अपत्य होतं आणि नंतर ही सगळी झालेली अपत्य आहे. बेस हा तुम्ही आहेत, उत्कर्ष आहे. तुम्ही आम्ही मिळून भविष्यामध्ये तुमच्याकडे काहीतरी वेगळ्या कल्पना असतील, तुमचे वेगवेगळे अनुभव आहेत का आपल्या संस्थेने अमुक अमुक केलं पाहिजे, आपली संस्था अमुक अमुक दृष्टीने पुढे गेली पाहिजे, तर मला वाटते आपण चांगल्या प्रकारे आपली संस्था वाढवण्यामध्ये यशस्वी होऊ. धन्यवाद. एवढं मोठं कार्य तडीस नेताना संस्थेला व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून हितेंद्र अप्पांचं तर शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हात्रे सर आणि सीमा राऊत मॅडम यांच्यासारखं भक्कम नेतृत्व लाभलं. स्थानिक दिग्गजांनीही त्यांना मोलाची साथ दिली. 25 वर्षापूर्वी साधारण 18 जुलै 1989 या दिवशी उत्कर्ष विद्यालयाची सुरुवात झाली. म्हणजे त्या दिवशीच म्हणजे खऱ्या अर्थाने विरार पश्चिमेला जी मराठी मुलांची शिक्षणाची जी गैरसोय होती त्या दृष्टिकोनातून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी एक संकल्पना आणली आणि गुरुपौर्णिमेचा दिवस ठेवून त्या दिवशी उत्कर्ष विद्यालयाची ज्योत प्रज्वलित केली आणि उत्कर्ष विद्यालय चालू झालं. साधारणतः कसं असते, जूनमध्ये आपल्याकडे शाळा चालू होतात आणि जुलैच्या अर्ध्यावर ही उत्कर्ष विद्यालय चालू आणि त्यावेळी विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न होता. मग अशा वेळेला विद्यार्थी कुठून आणायचे, म्हणून आम्ही ग्रामीण भागातून साधारण वैतरणा परिसरातून एक 12-15 विद्यार्थी मी मिळवले आणि आमचे एक मित्र ठाणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष काशीनाथ पाटील यांनी चंदनसार विभागातून 12-15 एक मुलं आणली आणि त्या 25 मुलांनी उत्कर्ष विद्यालयात 8वीला प्रवेश घेतला. ही मुलं अशी होती की जी 7वीतून घरी बसली होती, जी 8वीत काही वेळा नापास झाली होती. म्हणजे 3-3, 4-4 वर्षी घरी बसलेली मुलं आणून त्या उत्कर्ष विद्यालयाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यावेळी संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी गुरुवर्य स्वर्गीय रमाकांत म्हात्रे सर यांनी त्या शाळेची जबाबदारी स्वीकारली. चांगल्यापैकी सर्व शिक्षक त्यावेळी म्हात्रे सरांच्या सोबत काम करत होते आणि त्या सर्व शिक्षकांनी खूप परिश्रम घेऊन ते विद्यार्थी घडवले. अशी नावारूपाला ती उत्कर्ष विद्यालय त्या विद्यार्थ्यांनी आणि ह्या सर्व शिक्षकांनी मिळून उभी केली. उत्कर्ष विद्यालय खऱ्या अर्थाने सुरू झाली, पण काय झालं तर म्हात्रे सरांचे आणि आमचे एवढे जवळचं नातं निर्माण झालं की त्या मुलांचे सर्व पालकत्व आमच्याकडे दिलं. त्यामुळे त्या मुलांच्या दुपारचा जेवणाचा खर्च, त्यांना जेवण, त्यांचे कपडे, त्यांची दप्तरं, ही सगळी जबाबदारी पर्यायाने आमच्याकडे आली. मी त्यावेळी काय करतो, माझ्याकडनं तांदूळ आणि काही जेवणाचं साहित्य शाळेत आणून द्यायचे. शाळेचे शिक्षक आणि शिपाई हे म्हणून दुपारचं जेवण तयार करायचं, त्या मुलांना दुपारचं जेवण तेथे द्यायचं. अधिक वेळेत त्यांना थांबून संध्याकाळी मला वाटतं 2 तास अधिक त्या मुलांना शाळेत थांबून त्यांच्याकडनं अभ्यास करून घेतला जात होता आणि त्यांना तयार केलं होतं. म्हणजे ही सुरुवात आहे शाळेची. आज ही सुरुवात ज्या शाळेने 25 वर्षापूर्वी केली तिथे आज माझ्या माहितीप्रमाणे 3,000च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सर्व प्रकारची शैक्षणिक सुविधा असलेली अशी उत्कर्ष विद्यालय नावारूपाला आहे. फक्त शैक्षणिक दर्जा किंवा विद्यार्थी संख्याने वाढवतात तर शैक्षणिक दर्जाही त्या शाळेने वाढवण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्याच माध्यमातून युवा चॅरिटेबल ट्रस्टसारखी एवढी मोठी एक संस्था उभी राहिली आणि त्याच्यामुळे सर्व फॅकल्टीचे कॉलेजेस वगैरे या उत्कर्ष विद्यालयाच्या माध्यमातून तयार झालेत असं आपल्याला गौरवाने सांगावं वाटतं. मला एक आनंद वाटतो की 25 वर्षापूर्वी आम्ही ह्या शाळेच्या संपर्कात आलो. पुढे त्या शाळेच्या प्रवाहात स्वतःला वाहून घेतलं काही दिवस आणि त्या शाळेची आज 25 वर्ष पूर्ण होतात आणि त्या निमित्ताने ह्या माजी विद्यार्थी संघाच्या विद्यार्थ्यांनी हा एक उपक्रम लावून 25 वर्षाची वाटचाल आपल्या विद्यार्थ्यांसमोर आणून दाखवली. त्यांनी हा चांगला उपक्रम घेतलेला, त्यांनाही माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. उत्कर्ष विद्यालय ही सर्वात महत्त्वाची खूण ठेवून जाते आणि मुलांच्या आयुष्यावर एक खूण देते. ही सर्वात महत्त्वाची म्हणजे त्याच्यातनं मिळणारे सकाळचे संस्कार.
पहिली 20 मिनिटं ही उत्कर्ष विद्यालयाची ही फार वेगळ्या प्रकारची असतात. सर्व मुलं नेहमीप्रमाणे सर्व शाळांमध्ये होणाऱ्या गोष्टी तर करतातच, म्हणजे आपलं वंदे मातरमनी सुरुवात होते, काही श्लोक होतात, पण सर्व मुलांकडून अथर्वशीर्ष, गीताई, गीतेचा 15वा अध्याय याप्रमाणे म्हणून घेणं, एका सुरामध्ये सर्व शाळेने ते म्हणणं, आपली प्रतिज्ञा फक्त मराठीतच नाही तर हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, संस्कृतमध्ये सुद्धा मुलांनी पाठ करून म्हणणं, हे वातावरण इतकं सुंदर करून जातं. नंतर दिवसभराचा दिनविशेष काय आहे, आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे, या सर्व गोष्टी सांगत त्या मुलांना त्या संपूर्ण समाजातल्या इतर असणाऱ्या संस्कारमय वातावरणामध्ये घेऊन जाऊन इतक्या छान रीतीने तयार केलं जातं की माझी मुलं पण ह्याच शाळेत शिकली, पण माझ्या मुलांना आजही त्यांच्या मुलांना सांगताना जो एक आनंद मिळतो की मुलांना ज्यावेळेला रामरक्षा घडवताना, रामरक्षा सहजपणे म्हणताना आमच्या शाळेतल्या मुलांना घेऊन आम्ही अथर्वशीर्ष म्हणायला शिकवलंच, पण त्याच्याबरोबर त्या सर्व मुलांनी एकत्र अथर्वशीर्ष म्हटलेल्या मुलांना सुद्धा एकत्र घेऊन कधी कधी आपण अभिषेकाचे सुद्धा कार्यक्रम केलेले आहेत. तर इतक्या चांगल्या वातावरणामध्ये ती मुलं शिकली. हा एक झाला संस्काराचा भाग, पण त्याच्याच बरोबरीने जर आपण विचार करायला गेलो तर कला हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. शिक्षणामध्ये नेहमी फक्त अभ्यास एके अभ्यास एवढंच करण्यापेक्षा त्याच्याबरोबर कलेच्या दृष्टिकोनातून मुलाला तयार करणं, कलेमधून मुलांना काहीतरी दिल्याने त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये एक चांगला बदल, सकारात्मक बदल घडवण्याचं, आपलं मत स्पष्टपणे मांडण्याचा एक विचार देण्याचं काम या शाळेने नक्कीच केलेलं आहे. ज्याला मदत झाली आहे कलाक्रीडा महोत्सवाची, त्याच्या मागे घेतलेल्या शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीची. पण काहीही ग्राउंड नसताना सुद्धा एक क्रीडेची ट्रॉफी आणणं, ह्याच्यामध्ये शिक्षकांचंच जास्तीत जास्त योगदान आहे. अर्थात पालकांनी सुद्धा त्याबरोबरच शिक्षणाबरोबर या इतर गोष्टींना सुद्धा मुलांना वाव दिला. आज नाटकांमधून, बालनाट्यामधून अगदी राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेला मुलांना घेऊन जाण्यापर्यंत या शाळेमधल्या शिक्षकांनी, मुलांनी आणि मॅनेजमेंटनी जी एकत्र येऊन मेहनत घेतली, त्याचंच फलित म्हणजे या 25 वर्षातलं हे काय उत्कर्षाचं रोपटं दिसतंय, त्याचं वाढलेलं जे झाड आहे ते आपल्याला त्याच्यामुळेच बहरलेलं दिसतंय. खरंच उत्कर्ष विद्यालयाला 25 वर्ष झाली. आपल्याला पटकन कशी 25 वर्ष गेली ही कळत नाही. 25 वर्षापूर्वी विरारमध्ये मराठी माध्यमाची फक्त एक शाळा होती, विद्यामंदिर, आणि त्यानंतर एक चांगल्या शाळेची गरज होती. आणि बघता बघता 25 वर्ष झाली आणि 25 वर्षामध्ये या शाळेतनं अनेक विद्यार्थी चांगल्या मोठ्या पदाला गेलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांची जी शिक्षणाची गरज जी आहे ही पुरवण्याचं काम हे उत्कर्ष विद्यालयाच्या माध्यमातून विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, युवा कॉलेज हे करते. त्यामागे खरं श्री हितेंद्र ठाकूर यांचं आहे. तुम्ही माझी विद्यार्थ्यांची संघटना जी आहे त्या संघटनेतनं काही विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी असतील, कुठल्याही प्रकारचे शिक्षणाचे ऑप्शन्स तुम्हाला तुमच्याकडे असतील तर विद्यार्थ्यांनी खरं संस्थेला आता मार्गदर्शन करायला पाहिजे की विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी पुढे शिक्षणामध्ये कशा प्रकारचे बदल करायला पाहिजेत, नवीन आलेलं शिक्षण कसं अडॉप्ट करायला पाहिजे त्या संस्थेने. ते आपण जर सांगितलं तर ह्या संस्था नक्की त्याचं स्वागत करेल. माझ्यातर्फे मी तुम्हा विद्यार्थी संघटनेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. या प्रवासात अनेक संकटांना सामोरं जावं लागलं असेल, अनेक उणीवा जाणवल्या असतील, पण उणीवा कोणात नसतात. सोन्याला सुगंध नसतो, उसाला सौंदर्य नसतं, चंदनाला फळ नसतं, विद्वानांकडे धन नसतं, कोणालाही हे विश्व कवेत घेता येत नाही, कोणाला जमीन तर कोणाला आकाश मिळत नाही. परंतु आपापल्या बळकट बाजूंची साथ घेऊन प्रत्येकाने एकमेकांना बांधून ठेवलं आणि यशाची मोड बांधली. यामध्ये मोठा वाटा होता तो शिक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांचा. 25 वर्षापूर्वी लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांनी उत्कर्ष विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि एक माध्यमिक प्राथमिक शिक्षणाचा पाया रचला गेला. उत्कर्ष विद्यालयाचे प्रथम मुख्याध्यापक गुरुवर्य सन्माननीय रमाकांत म्हात्रे सर आणि त्यांचे सहकारी सीमा मॅडम, शेलार मॅडम, देशमुख मॅडम ह्यांची साथ मिळाली आणि आप्पांच्या स्वप्नातील शाळा आकाराला येऊ लागली. विविध उपक्रम म्हात्रे सरांनी सुरू केले. त्याला सगळं पाठबळ अर्थात आप्पांचं, त्यांच्या कुटुंबांचं, त्यांच्या मित्रपरिवारांचं मिळालं. गेले 25 वर्ष तीच परंपरा आज तागायत चालू आहे. विविध उपक्रम गेल्या 25 वर्षापासून अविरतपणे ह्या ठिकाणी सुरू आहेत. अर्थात हे सगळे उपक्रम सुरू करीत असताना शिक्षक तर मेहनत करतोच आहे,
पालकांची साथ आहे, विद्यार्थ्यांची साथ आहेच, परंतु त्याला लागणारं बाकीचं जे काही पाठबळ आहे आप्पांनी दिलेलं आहे आणि त्यामुळेच हे विविध उपक्रम आपण या ठिकाणी करू शकतो की त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होईल. ज्या वेळेला बोलणं होतं त्यावेळेला आप्पांना मी असं सांगत असते की तुमचे विद्यार्थी, तुमचे पालक आप्पा खूप चांगले आहेत. आता विद्यार्थी जे मला गेल्या 25 वर्षामध्ये आपल्याकडे शिकून गेलेले आहेत ते वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत. ते जेव्हा मला भेटतात तेव्हा खरोखरच मी शिक्षक असल्याचा अभिमान वाटतो की खरंच विद्यार्थ्यांनी हा जो काही सध्या शाळेला 25 वर्ष झाल्यामुळे हा जो काही उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे, मी ह्या उपक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देते. शाळा सुरू केली तेव्हा आपल्याकडे ग्रामीण मुलंच होती आणि तसं बघितलं तरी ह्या ग्रामीण मुलांना बिचाऱ्यांना घरी कोणी लक्ष द्यायला नव्हतं. संपूर्ण जबाबदारी संस्थेचीच होती. हे त्यांना शैक्षणिक जेव्हा शिक्षण दिलं जायचं त्याच जोडीने त्यांच्या आरोग्याची पण काळजी घेतली गेली आणि विरार नगरपालिकेतल्या हॉस्पिटल्सने त्याच्यात डॉक्टर पाटील जे होते ते रेग्युलर येऊन आपल्या मुलांना औषधं देऊन जात होते. उत्कर्षावर नेणारा सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे 14 नोव्हेंबर, नेहरू जन्मशताब्दी. ह्या दिवशी आपल्या शाळेने, आपल्याकडे फक्त 8वीचा आणि 5वीचाच वर्ग होता, पण भारती देशमुख मॅडम ज्या आहेत त्यांच्या मदतीने आम्ही आपल्या विरारच्या आसपासच्या ज्या शाळा होत्या, नॅशनल शाळा, MGM, हिंदी शाळा, ह्या सगळ्या शाळांचे विद्यार्थी आम्ही एकत्र करून नेहरू जन्मशताब्दीचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला. आणि त्यावेळी खरोखरच म्हणजे चित्ररथ हा जो भाग होता हा आपल्या शाळेने खूप सुंदर केला होता. खूप मोठ्या प्रमाणात प्रोग्राम केला होता आणि ह्या कार्यक्रमामधून आपल्या शाळेची मोठी जाहिरात झाली आणि मलाही आनंद आहे की माझे विद्यार्थी खूप चांगले शिकले आणि उत्कर्षाला गेले. उत्कर्ष विद्यालयामध्ये चंदनसार, घासकोपरी, कोपरी आणि वैतरणा या विभागातून विद्यार्थी येत होते. या विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना जेवण, चप्पल, बूट, दप्तर असा सर्व खर्च संस्था करत असे. आज उत्कर्ष विद्यालय पूर्णपणे असं पुढे 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 जात आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत रमाकांत म्हात्रे सर यांच्या शिस्तीमध्ये, यांच्या करड्या नजरेमध्ये आम्ही सर्व शिक्षक आज तयार झालेलो आहोत की जेणेकरून उत्कर्ष विद्यालयाला आणखीन उंच उंच नेत राहू. आपल्या शाळेला 25 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल सर्व शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, पालकांना शुभेच्छा. 25 वर्षापूर्वी ज्या वर्षी मी शाळेत लागलो त्या वर्षीपासून आतापर्यंत सगळ्या गोष्टी मला या 25 वर्षांत मागच्या आठवायला लागल्या की 25 वर्षापूर्वी ज्या शाळेमध्ये ज्या स्पर्धा व्हायच्या, मग ती चित्रकलेची असू दे की इतर कोणती असू, किंवा ज्या एलिमेंटरी इंटरमिडिएट परीक्षा व्हायच्या त्यासाठी लांब जावं लागायचं, म्हणजे नंदा खल्ला सेंटर म्हणून जावं लागायचं. त्यावेळेला 100 ते 150 मुलं घेऊन बसनी जायचं, आणायची ही सगळी सोय सगळी संस्थेने केली. त्याचप्रमाणे ज्या शालेय स्पर्धा किंवा आंतरशालेय स्पर्धा ह्याच्यामध्ये जे बाहेर जरी जायचं असेल तर त्या सगळ्यासाठी संस्थेने प्रोत्साहन दिलं. नुसतं प्रोत्साहन नाही, त्याचा आर्थिक पाठबळ पण त्यांनी दिल्यामुळे उत्साह मुलांचा जास्ती वाढला. मग तो उत्साह या कार्यक्रमामध्ये पण आता माझी विद्यार्थ्यांमधनं तुम्हाला दिसून येईल की हा उत्साह टिकून राहिलेला आहे आत्तापर्यंत. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेला शाळेत फक्त हेच नाही, ज्या शाळेच्या ज्या लायब्ररी असू दे, प्रयोगशाळा किंवा संगणक कक्ष, ह्याच्यामध्ये खूप भौतिक सुविधामध्ये खूप झाले. म्हणजे हे आता मी का सांगते, कारण मी ज्या वेळेला या प्रयोगशाळेमध्ये किंवा लायब्ररीमध्ये किंवा संगणक कक्षात जातो त्यानंतर फरक मला खूप जाणवतो की 25 वर्षांनी कसं होतं आणि आता कितीतरी बदल झालेले. नुसत्या भौतिक सुविधामध्येच नाही तर मुलांच्या मानसिकतेत पण बदल झाला आहे, मुलांचा उत्साह पण खूप वाढलेला आहे. जे माजी विद्यार्थी आहेत, जे शाळा सोडून गेलेले आहेत, त्यांना पटकन ओळखता येत नाही, पण ती मुलं लक्ष नसलं किंवा ओळखलं नाही तरी ती स्वतःहून हाक मारतात आणि पाया पडतात. मग रस्ता बघत नाहीत की शाळा बघत नाहीत, कुठेही पाया पडतात आणि ते बघून खूप मन भरून येतं की अरे खरंच या मुलांना संस्कार अजून टिकून आहेत आणि आपण शिक्षक असल्याबद्दलचा अभिमान वाटतो. नमस्कार. आपल्या विभा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेच्या उत्कर्ष विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय विरार या शैक्षणिक संस्थेला आता 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, अद्यापर्यंत शिक्षण घेतलेल्या व शिक्षण घेणाऱ्या आजी व माजी विद्यार्थ्यांना यानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. मला खूप आनंद होतो आहे की या संस्थेमध्ये गेली 25 वर्षापासून मी प्रथम लिपिक म्हणून काम करत आहे. आपल्या संस्थेमधील आजी माजी विद्यार्थ्यांनी जो उपक्रम लावलेला आहे 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, त्याबद्दल आम्हा कर्मचाऱ्यांतर्फे हार्दिक शुभेच्छा.
सन 1989 पासून उत्कर्ष शाळेची स्थापना झाली. तेव्हापासून आपण बघतच आहोत की ह्या उत्कर्ष शाळेचा उत्कर्ष कसा झाला आहे तो. आणि ह्या उत्कर्ष शाळेचा छोटंसं जे 1989 साली जे छोटंसं रोप लावलं त्याचा आता केवढा मोठा तरी कल्पवृक्ष झालेला आपण बघत आहोत. म्हात्रे सर उत्कर्ष शाळेचे पहिले प्रिन्सिपॉल झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्या शाळेचा उत्कर्ष केला. कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, SSCचा रिझल्ट यासाठी म्हात्रे सरांनी भरपूर प्रयत्न केले. शिस्तीची आवड असणारे पण प्रेमळ स्वभावाचे असल्यामुळे ते सर्वांचे लाडके होते. शाळेमध्ये आषाढ दिंडीची सुरुवात त्यांनी सर्वप्रथम केली. शाळेतील विद्यार्थी आजही भेटतात आणि त्यांची आठवण काढतात. या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. आज महाराष्ट्रभर बहुतांशी मराठी शाळा फक्त अभ्यासक्रम संपविण्याच्या मागे असताना उत्कर्ष विद्यालयाने आम्हाला फक्त विषय शिकवले नाहीत, तर प्रत्येक विषयाची गोडी लावली. खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, एकमेकांबद्दलचा आदर, एखाद्या गोष्टीचे समर्थन व असमर्थन दर्शविण्याचा योग्य मार्ग अशी अनेक मूल्ये रुजवली. राज्य तसेच देशस्तरावरच्या अनेक शैक्षणिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये आमचे विद्यार्थी यश मिळवू लागले. शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, होमी भाभा विज्ञान स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सायन्स एक्झिबिशन्स अशा सर्व स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवणं ही तर आता एक परंपराच झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेकडून वेळोवेळी प्रोत्साहन दिलं गेलं. वार्षिक सहली, कॅम्प्स अशा गोष्टी विद्यार्थ्यांना नेहमीच प्रगल्भ करतात. आजही शाळेपासून विठ्ठल मंदिरापर्यंत जाणाऱ्या आषाढ दिंडीची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, वाचनालय याचबरोबर विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांची धडपड आम्ही जवळून पाहिली. उत्कर्ष विद्यालयाच्या भरभराटीचा आणि उत्कर्षाचा एक प्रमुख साक्षीदार शाळेच्या पहिल्या दिवसापासून आपला खारीचा वाटा उचलत होता. तो म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आप्पा, दत्तू आप्पा चांदविलकर. एखादा विद्यार्थी शाळेत फक्त 10-12 वर्ष असतो, पण गेली 25 वर्ष सातत्याने शाळेसाठी झटणारी ही अजून एक व्यक्ती. दररोज 6:15 शाळेचा दरवाजा उघडण्याचा त्यांचा रोजचा शिरस्ता. त्याने विद्यार्थ्यांना कधीच ताटकळत ठेवलं नाही. धुळे काका, शिंदे काका, म्हात्रेबाई यांचं सहकार्यही त्यांना लाभलं. आपली शाळा 18 जुलै 1989 साली चालू होती आणि ह्या शाळेला 25 वर्ष पूर्ण झाली. आणि त्यावेळेला गुरुपौर्णिमेला माझा सत्कार झाला आणि तो सत्कार संस्थेनेच केला माझा सत्कार. त्यामुळे मला बरं वाटलं आणि लहान मुलांमध्ये मला खेळून मजा वाटली. मी आज रिटायर होऊन तरी मला काम करायचं वाटतं, तरी मी अजूनमधून शाळेत येत असतो आणि मुलांकडे लक्ष देतो आणि तेव्हा माझं हे मन चांगलं समजतं आणि तेवढ्यात माझा वेळ जातो. माझी विद्यार्थी भेटतात मला आणि तरी माझा रस्त्यावर सांगतात काय म्हणजे तुम्ही आहे कुठे आहे. म्हणजे मी रिटायर झालो, मीच घरी आहे. म्हणजे तरी पण शाळा कशी चालते, म्हणजे शाळा बरी चालते, अजूनही बरी शाळा चालेल. तरी मला बरं वाटतं की शाळेबद्दल मला एवढी आपुलकी वाटते. मृदू स्वभाव आणि मधुर वाणी यामुळे आप्पा विद्यार्थ्यांचे लाडके आहेत आणि सगळ्यांसाठीच ते एक आदर्श ठरले आहेत. हा सारा प्रवास खरं तर निरंतर आहे. सारं जग नश्वर आहे. अहो, हाडा मासाचे पुतळेच तुम्ही आम्ही, सगळेच एक दिवस निघून जाणार. अनेक बदल घडतील, परंतु कैलासवासी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट आणि उत्कर्ष विद्यालयासारख्या संस्था येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.